मी तुमच्याशी मनाच्या परीक्षेबद्दल आज बोलू इच्छिणार आहे. तुम्हाला असं वाटलं ना, की तुम्हाला मनाची काही समस्या आहे, तर तुम्ही निश्चितच तपासणी करा. स्वारस्यपूर्ण गोष्ट ही, की परमेश्वर आपल्या मनाची तपासणी करतो. तुमच्या बाबतीत कधीतरी विचित्र, त्रासदायक आणि निराशाजनक अशा घटना घडतात आणि तुम्ही म्हणता, की का? हे काय चाललंय? माझ्याच बाबतीत असं का होतंय? बघा, ही एक परीक्षा आहे आणि जर तुम्ही या परीक्षेत पास व्हायला शिकलात, परमेश्वराबरोबर तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास लवकर पूर्ण करू शकाल. जर आपण या परीक्षेत पास नाही झालो, तर शुभ बातमी ही परमेश्वराच्या शाळेत तुम्ही नापास होत नाही. तुम्हाला तीच परीक्षा पुन्हा द्यावी लागते. पुन्हा वारंवार जोवर तुम्ही पास होत नाही. एक सांगू का, की तुमच्यापैकी खूप जण माझ्या बोलण्यामागची भावना समजू शकता. तुम्हाला नवीन शांती प्राप्त होईल, जी तुम्हाला वेगाने यश मिळवून देईल. इतकं की तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही. बघा, आपण परमेश्वराबरोबर भांडू शकत नाही. जेव्हा तो आपल्या जीवनात येऊन आपली परीक्षा घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रयत्न करावेत. स्तोत्रसंहिता अध्याय 7 वचन 9. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो, नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे. नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे. अंतःकरणे पारखणारा. परमेश्वर आपल्याला आजमावत असतो, आपली चाचणी घेत असतो. तो आपल्याला लोभात पाडत नाही. बघा, हा फरक जाणून घ्या तुम्ही. परमेश्वर कुणालाही लोभात पाडत नाही. सैतान पाडतो, पण परमेश्वर आपल्याला आजमावत असतो, पारखत असतो आणि यात काहीही चुकीचं होत नाही. आपण कुणाला कसं पारखतो? त्या व्यक्तीवर दबाव टाकून, त्याच्याकडून तेच करवून घेण्याचा प्रयत्न करणं. जे करण्याचा दावा ते करू शकत असतात. आणि बघा, मला विश्वास आहे की तुमच्या घरात फर्निचर असेल, तिथे खुर्च्या असतील, बेड असेल, स्वयंपाकघरात खुर्च्या असतील, काही वेगळे सोफे आणि बसण्यासाठी काही सामान असेल. आणि मी सांगू शकते की तुमच्यापैकी एकानेही त्या खुर्च्या किंवा गाद्या किंवा त्यापैकी कोणताही सोफा त्यावर बसल्याशिवाय विकत घेतला नसेल. तुम्ही काय करत होता? तुम्ही तो तपासत होतात. तुम्ही सुपरमार्केटमध्ये जाता, फर्निचरच्या दुकानात जाता आणि कुणीतरी सांगता ही खुर्ची या दुकानातली आरामदायी अशी खुर्ची आहे, तर मग तुम्ही सगळ्यात आधी त्यावर तुम्ही बसून बघता आणि बघा, यातच समजूतदारपणा आहे. तुम्ही तिला आजमावताय हे पाहण्यासाठी की ती कशी बनली आहे. एक मूल वर्षभर शाळेत जातं, ते शिकत असतं. त्यानंतर परीक्षा देण्याची वेळ येते आणि जर ते मूल परीक्षेत पास झालं, त्याला रिपोर्ट कार्ड मिळतं, ज्यावर लिहिलेलं असतं तो आता पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलेला आहे किंवा दुसरीतून तिसरीत. जेव्हा तो परीक्षेत पास होत नाही, ते म्हणतं की तुमच्या मुलाला दुसरीच्या वर्गात 1 वर्ष अजून शिकावं लागेल. बघा, परमेश्वरही आपल्याबरोबर हेच करतो. तो आपल्याला पारखतो आणि आपण त्याच्यापासून पळण्याऐवजी जे चालू आहे त्याला सहकार्य करायला शिकायला हवं. फक्त एवढंच म्हणावं, ही एक परीक्षा आहे आणि मी यात सफल होणार. बघा, लक्षात घ्या, ही एक परीक्षा आहे आणि आपण याच्यात पास व्हायचं आहे. एक व्यक्ती मला काही प्रश्न विचारत होती, विशेषतः देवविषयी. देव नेहमीच इतका स्थिर असतो का, किंवा नेहमीच इतका असा संतुलित असतो का, वगैरे वगैरे. मी म्हटलं की देव नेहमीच स्थिर असतो आणि तो खरंच खूप संतुलित आहे. याचं महत्त्वाचं कारण त्याचं व्यक्तिमत्व आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं कारण की परमेश्वराबरोबरचं त्याचं नातंही आहे, जे बालपणापासून आहे आणि तो त्याप्रमाणे विचार करायला शिकलाय. जर कुठल्या गोष्टीबद्दल काही करू शकत असेल तर करतो आणि करू शकत नसेल तर तो त्याबद्दल चिंता अजिबात करत नाही. तर तो तरुण मला काही सांगत होता, जे त्याच्या बाबतीत मागच्या आठवड्यात झालं. त्याचं व्यक्तिमत्व माझ्यासारखं होतं. तो खूपच रागीट आणि पक्क्या मतांचा होता आणि ज्यावर काही बोलायचं असेल ते तो पटकन बोलतो आणि त्याला वाटतं तोच योग्य मार्ग आहे. त्याने सांगितलं, मी मागच्या आठवड्यात एका दुकानात गेलो आणि एक कॅलेंडर विकत घेतलं, कारण मला वाटलं की मी माझं शेड्यूल फक्त कम्प्युटरवरच नाही तर कॅलेंडरवरही लिहू शकतो. म्हणजे मी एकाच वेळी एकत्रितपणे पूर्ण माहिती बघू शकेन आणि पान उलटलं तर पुन्हा मला दुसरी माहिती मिळेल. आणि बघा, माझ्याकडेही तसं आहे आणि मी तिकडे बघून म्हणते, प्रभू, मला मदतीची फार गरज आहे. आणि इथे हा तरुण मुलगा, ज्याचं व्यक्तिमत्व रागीट आहे, जो हेच करू इच्छितोय आणि मग त्याचं जानेवारीचं पान भरलं, फेब्रुवारीचंही भरलं आणि बघा, आपल्या कॅलेंडरमध्ये खूप काही असतं, आपल्याला खूप काम असतं. त्याचं मार्चचं पान भरलं, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर,
3 महिने बाकी होते. त्यानं पानं उलटली तर तिथे ऑक्टोबर नव्हतं, नोव्हेंबर किंवा डिसेंबर नव्हतं. परत फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत पोहोचला. आणि बघा त्यांच्याकडून कॅलेंडर छापण्यात चूक झाली होती आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी केली गेली नव्हती. तो दुकानात पोहोचला, जिथून त्याने ते विकत घेतलं होतं. तो ते घरी घेऊन आला. त्याने त्याची तपासणी केली नाही, सगळे महिने आहेत की नाही याचा विचारही केला नाही. ते 10 महिने त्याला या दुसऱ्या कॅलेंडरमध्ये उतरवून काढावे लागले आणि बघा त्याला परत सगळं करावं लागलं. आणि बघा कित्येकदा आपलं असं होतं की किती मूर्ख माणसं आहे ती, असं चुकीचं कॅलेंडर कसं काय विकू शकतात, आता मला केवढी ढोर मेहनत करावी लागते पुन्हा एकदा. त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं, का माझ्या बाबतीतच हे असं होतं. बायको असं म्हणाली, होतं असं ना, दुसरं विकत घ्यायचं बस. ती खूप डेव सारखी आहे. आणि तो तरुण माझ्यासारखे लोक ऐकत नाहीत. आम्हाला हवं असतं की सुरुवातीपासूनच बरोबर का नाही केलं गेलं सगळं. चला आता. आणि हे लोक होतं असं कधीतरी. आणि हेच कारण आहे की डेव आणि माझ्यासारख्या लोकांचं लग्न होतं आणि तो तरुण आणि त्याच्या बायकोसारखं. कारण की कितीतरी वेळ आम्ही त्याच्यात एक उत्साह निर्माण करते आणि जेव्हा मी खूप रागात असते तो मला शांत करतो. म्हणजे बघा आमच्यात संतुलन असतं. पण मी त्या तरुणाला सांगितलं, मी त्याला पुढील स्तरावर घेऊन जायला सांगितलं. मी म्हटलं की असं का झालं ते सांगते. मी सांगितलं तसं झाल्याचं कारण होतं की ती एक प्रक्रिया होती जी तुझी त्याच्याप्रती होती. मी म्हटलं परमेश्वराने तुझ्या परीक्षेसाठी हे सगळं केलं. तू पाहू शकत होतास तुझ्यात आत काय, म्हणजे तू प्रार्थना करायला सुरुवात कर, परमेश्वराकडून मदत माग जसं त्याने केलं. आणि बघा जेव्हा परमेश्वर आपल्याला पारखतो ते आपल्यासाठी इतकं छान असतं. बघा तुम्ही माझी गणिताची परीक्षा घेतली, तुम्हाला लगेच कळेल की मला काय येतं किंवा काय येत नाही. समजा तुम्ही माझी इंग्लिशची परीक्षा घेतली, तुम्हाला लगेच कळेल की मला काय येतं आणि काय येत नाही. आपल्याला हा विचार करायला आवडतं की आपल्याला खूप काही कळतं, पण आपण त्याची परीक्षा द्यायला तयार नसतो हे बघण्यासाठी की खरंच आपल्याला काय येतं. आणि हे महत्त्वाचं नाही की आपण किती ऐकतो किंवा आपण शास्त्रात किती रेखांकित करतो किंवा आपल्या घरी किती मोठं पुस्तकालय आहे. आपल्याला काहीच माहीत नसतं जोवर आपण पारखले जात नाही तोवर. तुम्ही टाळ्या वाजवायलाच हव्यात कारण मी यावरच बोलणार आहे. बघा यावेळी तुमच्यापैकी काही आपल्या परिस्थितीबद्दल विचार करतायत. तुम्ही काय म्हणताय की ही माझी परीक्षा आहे. बघा जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं आपण त्यातून सुटू पाहत असतो, आपण प्रयत्न करतो सुटकेचा. मी आता तुम्हाला सांगते, मी सांगते ते खूप महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला ते बऱ्याचदा सांगणार आहे. जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आपण कठीण परिस्थितीत कसे वागतो आहोत. मला माहिती आहे खरं ऐकणं जरा कठीण जातं, पण ऐकायलाच हवं आपण ते. ख्रिस्तींसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की केवळ आपल्यासाठी नाही तर पूर्ण जगासाठीच ही महत्त्वाची आहे. कारण आपण दुनियेत स्थिरता पाहत नाही आहोत. आपण केवळ अनेक भावनांचा असा प्रवाह बघत आहोत. पण स्थिरता ही आकर्षित होते. मी डेव्हकडे आकर्षित झाले त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं स्थिरता. त्याची स्थिरता ही त्याने मला दिलेली सगळ्यात मोठी अशी भेट आहे. कारण मी एका वेड्याच्या दवाखान्यासारख्या घरात मोठी झाले जिथे स्थिरता नव्हती. मला माहीतच नव्हतं शांती काय असते. जेव्हा माझं त्याच्याशी लग्न झालं मी कधीच शांततेचं उदाहरण पाहिलं नव्हतं. मी कधी शांत व्यक्तीला पाहिलं नव्हतं. तो फक्त माझ्याशी बोलतच नव्हता आपल्या ख्रिस्ती विश्वासाबद्दल, तर त्याने मला ते त्याच्या वागण्यातून दाखवलं आणि त्याने माझ्यासमोर स्थिरतेचा आदर्श प्रस्थापित केला. त्याने आपल्या प्रेमाने नेहमी मला स्थिर राहण्याचं उदाहरण दिलं. मी काहीही केलं तरी डेव्ह तसाच राहायचा आणि मी मात्र तशी नव्हते. मी इतकी परिपक्व ख्रिस्ती नव्हते. मी त्या दिवसात नेहमी परिस्थितीनुसार अशी डामाडौल होत असायचे. मी प्रसन्न असायचे जेव्हा परिस्थिती चांगली असायची, निराश असायचे जेव्हा परिस्थिती वाईट असायची. सारखं आपलं वर खाली वर खाली वर खाली चालूच. मी काय म्हणते ते कळतंय का तुम्हाला? तुमच्यासाठी यापेक्षाही चांगलं जीवन उपलब्ध आहे. पण तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला तशी प्रार्थना करावी लागेल जशी डेव्हिडने केली. माझ्या मनाला पारख परमेश्वरा,
मला पारख, मला सांग की माझ्यात काय दोष आहे. मला माझे गुप्त दोष सांग. आपण घाबरता कामा नये परमेश्वराला आपल्या जीवनातले ते दोष दाखवायला ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमीन. कुठल्याही गोष्टीला घाबरल्याने ती गोष्ट निघून जात नाही. आपण तिला सामोरं गेलं पाहिजे आणि त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. बघा, कोणीही वार्षिक परीक्षेच्या वेळी उत्साहित नसतं. कॉलेजमध्ये शिकणारे सांगतात, अरे बापरे, पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा आहे. मुलं शाळेत असतात तेव्हा म्हणतात, अरे बापरे, पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा आहे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला यश तोवर मिळत नाही जोवर तुम्ही परीक्षा देत नाही. एक सांगू, यावेळी तुमच्यापैकी कितीतरी जण आपल्या जीवनाच्या कठीण परिस्थितीत आहेत आणि एक पाऊल पुढे टाकल्यानंतर तिथे प्रगती आहे आणि एक मोठं काम आहे. तुम्ही प्रार्थना करताय, परमेश्वराला आपल्याला नवीन जागेवर आणण्यास सांगताय, समृद्धीच्या, शक्तीच्या, सामर्थ्याच्या, अनुग्रहाच्या. परमेश्वर असं सांगतोय की बघूया तुम्ही तयार आहात की नाही. बघूया तुम्ही तयार आहात की नाही. तुम्ही काही परीक्षांसाठी तयार आहात का? जेव्हा तुम्ही या परीक्षात यशस्वी व्हाल, तुम्ही जितकं जास्त स्थिर बनाल, परमेश्वर तुमच्यावर तितका जास्त विश्वास ठेवायला लागेल. तो अशा लोकांना मार्गदर्शन आणि ख्रिस्ती समुदायात पाहू शकत नाही ज्यांच्याबद्दल हे पक्कं नसतं की ते केव्हा काम करतील आणि केव्हा नाही. कारण मी सांगू शकते, तुम्हाला कधीच माहीत नसतं की तुमची परिस्थिती केव्हा काय करेल. आणि हेच एक सत्य आहे. आपल्याकडे विश्वास आहे आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नव्हे, तर त्याच्यात आपल्याला स्थिर ठेवण्यासाठी. आणि बघा, आपण विश्वासाबद्दल गोंधळ करतोय. विश्वास केवळ चांगल्या दिवसासाठीच नसतो, तर वाईट दिवसासाठीही असतो. तो आपल्याला सगळं काही समजत असतं तेव्हाही असतो, काही समजत नसतं तेव्हाही असतो. आमेन. मला विश्वास आहे आपण निर्णय घ्यायला हवा की मंडळींनी आता परिपक्व होण्याची वेळ आली आहे. आपल्याला खरंच परमेश्वराजवळ जाऊन सांगायला हवं की परमेश्वरा, मी हे काम बरोबर करू इच्छितोय. मला पुन्हा दुबळा, कुरकुरणारा, तक्रार करणारा ख्रिस्ती व्हायचा नाही. मी ते करू इच्छितो जे तुला माझ्याकडून करून घ्यायचंय, तेच बनायचंय जे तुला वाटतं मी बनावं. मला तसंच वागायचं जसं तुला वाटतंय. बघा, प्रत्येक जण वचन प्राप्त करू इच्छितो, त्यात काहीही समस्या नाही. मी इथे उभी राहून तुम्हाला शिकवेन की तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबरचे सहवारस आहात आणि तुम्ही स्वर्गात जाणार आहात. आणि देववचन आणि प्रीतीच्या वाटचालीबद्दल मी तुम्हाला सांगेन. तुम्ही इतके इतके उत्साहित व्हाल की माझ्यासाठी संदेश देणं कठीण होईल. पण बघा, मी जेव्हा संदेश देते तेव्हा सगळे शांत होतात, जे चांगलं आहे, कारण आपल्याला या प्रकारचा संदेश ऐकण्याची सवयच नाहीये. म्हणून मग तुम्ही खोल विचारात पडता. बघा, सैतानाला माहीत असतं तुम्हाला कशाचा त्रास होईल, त्यामुळे तो तेच करतो ज्यामुळे तुम्ही त्रासाल. तुम्ही ऐकलत का माझं? तो तुम्हाला त्रास देण्याची व्यवस्था करतो. बघूया अनुवाद अध्याय 8. माझ्यासाठी हा जीवन परिवर्तनाचा अध्याय आहे आणि खरंच माझ्याकडे हा अध्याय आता पूर्ण शिकवायला वेळ नाही आहे. पण मला वाटतं तुम्ही अनुवाद 8 वाचलंच पाहिजे. त्यातून आपल्याला खूपच शिकायला मिळेल. नेहमीच वाचा अनुवाद 8, जोवर तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. कारण मी परमेश्वराबरोबर आपल्या प्रवासात खूप काही सहन करत होते, कारण तो मला सेवा कार्यासाठी तयार करत होता आणि ते निश्चितच खूप छान असं नव्हतं. जसं मला वाटलं होतं तसं नाही. मी प्रार्थना करत होते आणि मला काहीच समजत नव्हतं. मी खूप गोंधळून गेले होते आणि मला काहीही समजत नव्हतं की परमेश्वरा तू काय करतोयस तरी काय. अनुवाद अध्याय 8 वचन 2. निश्चयाने तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. बघा, तो केवळ 11 दिवसाचा प्रवास होता, वचनदत्त भूमीपर्यंतचा. फक्त 11 दिवस. त्यांना तिथे पोहोचायला 40 वर्ष लागली. बघा, आपल्यापैकी कितीतरी जण असा प्रवास उगाचच लांबवत बसतात, कारण आपल्याला परीक्षेबद्दल माहीत असतं आणि आपल्याला समजत नसतं की परीक्षा ही खरंच किती महत्त्वपूर्ण आहे. प्रामाणिक असणं त्या परीक्षेत, स्थिर असणं आणि अट्टळ राहणं. आपण जंगलात आपल्या तोंडातून निघालेल्या शब्दाचं महत्त्व समजू शकत नाही. बघा, आपल्या तोंडातून
तेच शब्द निघतात जे आपल्या मनात असतात. मी काही वर्षांपूर्वी अभ्यास करायला सुरुवात केली आणि परमेश्वराने मला एक मालिका दिली होती ज्याचं शीर्षक होतं अरण्यातली मनोवृत्ती. लोकांच्या चुकीच्या मनोवृत्तीबद्दल, जी लोकांच्या चुकीच्या मानसिकतेबद्दल होती. आणि वास्तवातही लोकांच्या मनात वाईट वृत्ती असतात. आपण या आठवड्यात याबद्दलच बोलतोय. आपल्या काही वृत्ती आपण सोडत नाही आणि त्यामुळेच आपण अरण्यात राहतो. बघा, अरण्यात परीक्षा या घेतल्या जातातच. वचनदत्त भूमीच्या दिशेने जाताना परीक्षा द्याव्या लागतात. तो म्हणतो, मी 40 वर्ष तुला अरण्याच्या मार्गावरून यासाठी आणलं, तुला नम्र बनवावं आणि तुझी परीक्षा घेऊन हे समजू शकेन की तुझ्या मनात काय आहे आणि तू त्या आज्ञेचं पालन करू शकणार आहेस की नाही. पाहिलं तिथे काय म्हटलंय? तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज नसते चांगलं वागण्यासाठी, जेव्हा सगळं आपल्या इच्छेनुसार होत असतं. तिथे कुठलीही परीक्षा नसते. पण आपल्याला पवित्र आत्म्याच्या शक्तीची गरज असते, ज्यामुळे आपण शांत आणि आनंदी राहू आणि योग्य काम करणं चालू ठेवू, दुसऱ्या लोकांसोबत प्रेमाने वागू, चांगल्या गोष्टींना हो म्हणू शकू, भावनिकरित्या स्थिर राहू शकू, जेव्हा काहीच चांगलं होत नसतं तेव्हाही. यावरूनच समजतं की तुम्ही कशा प्रकारचे माणूस आहात. मला विश्वास आहे की आपल्याला ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्यातली एक अरण्यातली परीक्षा असते. त्यावेळेला सगळंच निराशाजनक असतं आणि त्यावेळेला फक्त एकच परीक्षा नसते, अनेक परीक्षा द्याव्या लागतात तुम्हाला. आणि मग अशा परीक्षा मागून परीक्षा देत राहता आणि नंतर तुम्ही एकाच वेळी अनेकांशी निपटू शकता. मग ते सोपं वाटतं, कारण आता मी 35 वर्षाचा अनुभव घेतलाय. मग मी म्हणते निघून जाईल. पण जेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो, लोक तुमच्यावर दबाव टाकत असतात, आर्थिक दबाव असतो, हवामान खराब असल्याचा दबाव असतो, सैतान खोटं बोलतो, एकापाठोपाठ एक समस्या येत असतात. मला तुम्हाला काही वाचून दाखवायचंय. मला शोधावं लागेल ते कुठे, कारण मी ते शेवटी वाचलं होतं. पण मी याला इथेही वाचू इच्छिते. ते आहे हबक्कूक अध्याय 3. मला विश्वास आहे तुमच्यापैकी काही जण या परिस्थितीत आहेत आणि कदाचित तुम्हाला ही वचनं माहीत असतील नसतील. हबक्कूक 3 वचन 17. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवड्यातील कळप नाहीसे झाले व गोढ्यात गुरेढोरे न उरली, तेव्हाही मी यहोवाच्या कारणाने आनंदित व मग्न राहीन आणि आपला उद्धार करता परमेश्वराद्वारे अतिप्रसन्न राहीन. बघा, जरी माझी नोकरी सुटली, महागाई दिवसेंदिवस वाढली, जरी माझा मुलगा ज्यावर नियंत्रण करणं कठीण झालं, मला असं वाटतं मी वेडी होईन, जरी मी माझ्या पतीला आराम खुर्चीतून आणि टीव्ही समोरून ओढून काढू शकले नाही, जर तुम्ही पुरुष आहात, जरी माझी पत्नी कधीच घरातली साफसफाई करत नसेल, तक्रार करत असते, जरी माझी सासू माझं मानसिक संतुलन बिघडवत असेल, माझ्या शेजाऱ्यांचा कुत्रा माझ्या अंगणात घाण करत असेल, बघा तुम्हाला हे सगळं माहिती आहे, तरीही मी आनंदी राहीन. मी तरीही आनंदीच राहीन. असं नाही म्हटलंय मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करीन, असं म्हटलंय मी आनंदी राहीनच. बघा, परमेश्वराची आराधना करणं सोपं आहे जेव्हा डार्लिन आपलं नेतृत्व करत असेल. पण बघा, डार्लिन बरोबर आराधना करताना तुम्ही बेशुद्धच असता जवळजवळ. पण जर तुम्ही घरात आहात, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हे केवळ 1-2 दिवसांसाठी होत नसतं, तर खूप दिवसांपासून होत असतं. आपण खूप दिवसांपासून विश्वास ठेवत असतो आणि काहीच उत्तर मिळत नसतं. इतर सगळे परमेश्वराला अनुभवत असतात, त्याच्याकडून ऐकत असतात. तुम्हाला खूप एकटं आणि निराधार वाटतं. असं वाटतं कुणाच्या तरी कानाखाली मारावी. आमेन. मी तरीही आनंदीच राहीन. तरीही मी आनंदीच राहीन. आता बघूया आपण वचन 19 वाचलंच पाहिजे ते. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे,
तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करीतो. तो मला त्याच्या उच्च स्थानावरून चालू देतो. आता लक्ष द्या, तो म्हणतोय तो मला चालवतोय, घाबरून थांबायला सांगत नाही. उलट तो मला चालवतो आणि मी उच्च स्थानावर आध्यात्मिक यश मिळवतो. हे उंच स्थान म्हणजे काय? अडचणी, त्रास, जबाबदाऱ्या. जवळजवळ 10%च लोक आहेत ज्यांना हे समजतंय. बघा, जीवनातल्या कठीण परिस्थितींना का महत्त्वाचं स्थान दिलं जातं? कारण एकदा या परिस्थितीत राहून आपण स्थिर राहिलो, तर आपण परमेश्वरामध्ये आनंदी होत असतो आणि प्रेमाने चालणं आणि इतरांना मदत करणं आपण चालू ठेवतो. स्वतःची कीव करणं सोडून देतो, स्वतःची दया करायला नकार देतो, निराश व्हायला नकार देतो. आणि एकदा का आपण त्या अवस्थेत पोहोचलो की सैतान कधीही आपलं बिघडवू शकत नाही. मला विश्वास आहे की या सभागृहात टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये असे लोक असतील जे भिन्न भिन्न प्रकारच्या आत्मिक व्यवस्थेत काम करत असतील. असे लोक जे खूप पटकन रागावतात आणि खूप अस्वस्थ होत राहतात जेव्हाही त्यांच्या मर्जीनुसार काही होत नाही तेव्हा. मीही अशीच होते, मी याबद्दल जाणतीये. बघा, असे लोक असतील ज्यांची थोडी वृद्धी झाली आहे. याशिवाय काही लोक असतील ज्यांनी अरण्य पार केलंय आणि वचनदत्त भूमीत ते राहत असतील. पण बघा, म्हणून असं नाही की तुमचं कधी चुकत नाही किंवा तुमचा कुठला दिवस खराब नसेल, पण सामान्यतः तुम्ही बरेच स्थिर असता. बघा, माझा नवराही ट्रॅफिकची तक्रार करतो इतका स्थिर असूनही. इतर कार चालवणारे शिस्तबद्ध कार चालवत नाहीत म्हणून त्याला खेद वाटतो अजूनही. आणि तो म्हणतो बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या बायकाच जास्त असतात आणि त्याचा मला राग येतो. चला, तो टीव्हीवरून दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळातला तज्ञच असल्यासारखा वागतो. मला नाही फरक पडत तो बेसबॉल आहे की बास्केटबॉल किंवा हॉकी, कुठलाही खेळ असेल. डेव्हला इतकं करेक्ट ज्ञान असतं की त्यांनी काय करायला हवं आणि तो सगळ्या खेळाचा प्रशिक्षकही होत असतो. म्हणजे असं नाही की त्याच्यात काही कमजोरी नाही, त्याच्यातही नक्कीच आहे, पण त्याच्यात तितकी नाही जितकी माझ्यात आहे. बघा, मी सतत आरडाओरडा करत असते आणि डेव्ह सतत शांततेत असतो. किती जणांना माहिती आहे आरडाओरडा करणं म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? बघा, स्वतःच्या उच्च स्थानावर जर आपण यावेळी त्रासात आहोत, ते उच्च स्थान आहे. जर तुमच्या जीवनात जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, बघा माझ्यावरही जबाबदाऱ्या आहेतच. सेवाकार्याच्या जबाबदारीशिवाय सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे की म्हणजे मला विश्वास आहे तुम्ही हे समजू शकाल. माझी एक मावशी आहे आणि एक आई आहे. त्या दोघी 80 वर्षांच्या आहेत आणि त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांना तयार करणं, डॉक्टरकडे त्यांनी जावं, त्यांनी सगळं सामान आणावं, घरात नियमित सफाई व्हावी, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, त्यांची काळजी घ्यायची. आणि माझी आई मागील काही महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहे. आता शेवटी ती कदाचित आज हॉस्पिटलमधून घरी येईल. म्हणजे मागच्या 3.5-4 महिन्यांपासून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती आणि माझी 4 मोठी मुलंही आहेत. 4 मुलं आहेत आणि शिवाय माझी 9 नातवंड आहेत. सगळ्यांच्या काही अपेक्षा आणि गरजा असतात. माझ्यावर खूपशा जबाबदाऱ्या आहेत, पण शास्त्रानुसार जेव्हा आपण या जबाबदाऱ्यांमध्ये असतो तेव्हाच आपण मोठे होऊ शकतो आणि तेव्हाच आपण तक्रार न करण्याची निवड करू शकतो आणि तेव्हाच आपण हे सांगण्याची निवड करू शकतो, मी हे करू शकतो ख्रिस्ताद्वारे जो मला सामर्थ्य देतो. चला, परिपक्व होण्याची वेळ आली आहे. खरं तर मी या विषयावर खूप बोलू शकेन. मी पुन्हा एकदा हबक्कूक अध्याय 3 वचन 19 वाचू शकते. मला वाटतं की आपण ते परत पाहायला हवं. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, माझी व्यक्तिगत शूरता, माझी अजिंक्य सेना. तो माझे पाय हरणांच्या पायासारखे करीतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो, घाबरून थकू देत नाही, चालवत राहतो. आणि बघा काय सांगतोय, आध्यात्मिक प्रगती करतो. वा, जर तुम्हाला खूप कष्ट पडले,
जर तुम्ही स्थिर राहण्यात यशस्वी झालात तर तुम्ही सांगायला हवं, मी वाढतोय, माझी वाढ होतीये, मी वाढ होण्याचं दुःख अनुभवते, माझी वाढ होतीये. आमेन. एक सांगू, परमेश्वर आपल्याला ज्या परीक्षातून आणि कष्टातून जाऊ देतो त्याद्वारे आपलं चांगलंच होत असतं, विशेष करून जर आपण सरळ मार्गाने चाललो. त्याचा उद्देश आपला विश्वास वाढवणं असतं. परमेश्वर या सगळ्या गोष्टीचा वापर करतो आपल्याला सुधारण्यासाठी. दबावाच्या क्षणी आपण कसं वागतो ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि बघा, परीक्षा देण्यापूर्वी आपल्याला माहीत नसतं की आपण पास होऊ की नाही. म्हणून कोणतीही परीक्षा असो, तुम्ही असं म्हणू शकता की मी आनंदीच राहणार, तुमची इच्छाही नसेल, पण तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा. आणि काहीही झालं तरी त्यातून तुमचं चांगलंच होणार. काहीही परिस्थिती तुमच्यावर आली तरी विश्वास ठेवा की जरी काहीही झालं तरी मी सामना करीन आणि चांगला स्वभाव ठेवीन, परमेश्वरावर विश्वास ठेवीन, त्याद्वारे तुमचं चांगलंच होईल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.